समर्थन देण्यासाठी तुमची सही। नमस्कार भाऊ, आम्ही स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती या संघटनेच्या माध्यमातून आर्टिकल 19 दुरुस्तीसाठी आम्ही लढा उभारतो आहोत की या आर्टिकलमध्ये भारतीय नागरिकाला कुठच्याही राज्यात जाण्याचे, वास्तव्य करण्याचे, नोकरी धंदा करण्याचे अधिकार दिलेले आहेत। तर या अधिकारामध्ये आज उत्तर पूर्वेकडचे जवळजवळ 4 कोटी लोक महाराष्ट्रात आलेत। ते इथले मतदार होत आहेत, त्यांचे नेते निवडत आहेत आणि यांचे नेते हे अमराठी नेते आमच्या पोलिसांना, शासकीय अधिकाऱ्यांना आदेश देत असतात, म्हणजे राज्यमात्यांचं, मराठी अधिकाऱ्यांचं, आणि त्यांना हे बाहेरून येऊन आदेश देत आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर आज 4 कोटी आलेत आणि त्यांची कुटुंब वाढत आहेत आणि अजून येत आहेत, तर हा कुठेतरी लोंढा थांबण्यासाठी आर्टिकल दुरुस्त झालंच पाहिजे। आतापर्यंत 100च्या वर आर्टिकल दुरुस्त झालेले आहेत। आत्ताही मिझोराम, आसाम, नागालँड इथे इनर लाईन परमिट आहे, बाहेरच्यांना तिथं परवानगी घेऊन जावं लागते। मग आज आमच्यावरही त्यांच्यासारखी परिस्थिती आली आहे। आज आमची भाषा, संस्कृती, आमचं हे राज्य धोक्यात आलेलं आहे आणि हे रोखण्यासाठी आम्ही हे मागतो की आर्टिकल 19 दुरुस्त। तुम्हाला काय वाटते? नाही, तुमचं म्हणणं सर बरोबर आहे। खूप चांगलं तुम्ही हे जे निर्णय घेतलाय आणि जे आता संघर्ष करताय, संघटना, सगळ्यांना यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि आपले मराठी जितके लोक आहेत सगळ्यांनी यासाठी एकजूट झालं पाहिजे। एकजूट आपण झालो तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही। हे लोक काय करतात, बाहेरचे लोक येतात, हे आमचे ग्रुप बनवून राहतात, संघटना असते यांची। दुसरे काय करतात, आपले नेते, मराठीच नेते, यांना मत देतात कारण यांची संख्या वाढत चालली आहे। यांची संख्या वाढत चालल्यामुळे आपले जे मराठी नेते ते यांच्या साईडलाच आहेत आणि आपले मराठी नेते यांना पुढाकार देतात। त्याच्यामुळे आपली जे मराठी जनता आहे, लोक आहेत, मराठी अस्मिता आहे, ती मागं राहते या लोकांमुळे। तर हे तुम्ही जे निर्णय घेतला, हे करायचा विचार केला, संघर्ष, मला वाटतं गोष्ट पुढेपर्यंत गेली पाहिजे आणि हे इव्हन ही प्रत्येक राज्यात लागलं पाहिजे। मी तर म्हणतो की जसं आपण देशात जातो, एक विजा मिळतो, त्या व्यक्तीला विजा देण्यासाठी एक क्रायटेरिया असतो, तसं मला वाटतं राज्यात पण एक क्रायटेरिया असला पाहिजे, या व्यक्ती हे एलिजिबल आहे का। असं बाहेरचे चोर, गुंडे वगैरे आपल्याकडे येतात, आधी बाहेर देशात आपण जाऊ शकत नाही, आपलं व्हेरिफिकेशन होतं, विजा निघतो, पासपोर्ट निघतो, अशा देशात न होता बाहेर देशात लोक जसं करतात तसं पण राज्यात झालं पाहिजे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जर कोण येतं त्याचं आधी व्हेरिफिकेशन हा तिकडे गुन्हेगार आहे का, तिथलं त्याची राहणीमान कसं आहे, तिथल्या त्याचे काय गुन्हे आहे का, तरच त्याला इथं पाठवा तुम्ही। कोणी पण येऊन उठून सुटून तो ट्रेन आहे, लोंढा येतं, सगळं ट्रेन भरून येतात, असं नको व्हायला आपल्याकडे। तुमच्या 19 आर्टिकलला दुरुस्तीला पाठिंबा आहे का? मला पाठिंबा आहे या आर्टिकलला। धन्यवाद। चालेल, धन्यवाद।